मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काम करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची अर्थात दादांनी जी नवी ओळख निर्माण केली होती ती लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राजकारणामध्ये त्यांनी एक गुलाबी रंग आणला आणि त्यानंतर आता एक महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असल्यामुळे सुद्धा राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार आहे। राज्यातल्या महिला दादांकडे भाऊ म्हणून पाहत होत्या। लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीसाठी फलदायी ठरलेली होती, तर त्याचा देखील फायदा सुनेत्रा पवार यांना होणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या मूळ गावी माहेरी आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असल्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या कडा देखील पाणावलेल्या आहेत। वेगळ्या परिस्थितीमधून सुनेत्रा पवार खरं तर जात आहेत, एका खूप मोठ्या दुःखामधून जात आहेत। मात्र त्यानंतर सुद्धा एका मोठ्या पक्षाची धुरा त्यांनी सक्षमपणे या ठिकाणी हाती घेतलेली आहे। एक कणखर नेतृत्व त्यांचं यामध्ये दिसलेलं आहे। सुनेत्रा पवार या लोकभवनामध्ये आता पोहोचलेल्या आहेत। आपण ही दृश्य जे आहे ते पाहताय, लोकभवनामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत आणि काही मिनिटांमध्येच आता शपथविधी सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र देखील आहेत आणि आता सुनेत्रा पवार लोकभवनामध्ये पोहोचल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचं एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन देखील होतं की अजितदादा यांच्या जाण्याने एक खूप मोठी हानी पक्षाची झाली, त्याचबरोबर पक्षाला सावरणं, त्या दुःखातून बाहेर काढणं आणि पुन्हा एकदा निर्णय प्रक्रियेमध्ये आणणं यासाठी सुनेत्रा पवारांचा हा शपथविधी सोहळा अत्यंत महत्त्वाचा होता। त्यामुळे एक वेगळा संदेश देखील पक्षामध्ये जाणार आहे। पक्ष एकसंध राहील, तसंच कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम देखील यामुळे दूर होणार आहे। तसंच अजितदादांच्या जाण्यामुळे जी एक पोकळी निर्माण झाली होती, जे कार्यकर्ते दुःखात आहेत, तर त्यावर देखील एक फुंकर घालण्याचं काम या निमित्तानं सुनेत्रा पवार करतील। पवार कुटुंबामधला राजकीय वारसा तर आहेच, मात्र त्यासोबतच त्या ज्या कुटुंबातून येतात, पद्मसिंह पाटील हे त्यांचे बंधू, त्यामुळे राजकारणाचा वारसा त्यांच्या सोबत आहे। माहेर आणि सासर दोन्ही ठिकाणी त्यांनी राजकारण नेमकं कसं चालतं, कसं घडतं हे सर्व काही अनुभवलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे। आणि अजित पवार यांचा राजकीय प्रवास खडतर कशा पद्धतीने राहिलेला आहे, 6 वेळा उपमुख्यमंत्री पद, मात्र प्रत्येक वेळेला अजित पवार जे ज्या पद्धतीने आपल्या मनामध्ये सल बोलून दाखवायचे की उपमुख्यमंत्री पदच मिळतंय, पुढे काही आपली गाडी जात नाहीये, ही सल ते बोलून दाखवायचे। मात्र त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक मिश्किलपणा असायचा। या सर्व काही एक प्रकारचे स्किलच म्हणावा लागेल। अजित पवार यांना जवळून सुनेत्रा पवार यांनी पाहिलेलं आहे, त्यांचं राजकारण अनुभवलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेची सुद्धा आता त्याच पद्धतीने अपेक्षा असणार की ज्या पद्धतीने अजित पवार हे लोकांसोबत एक 1 to 1 ठेवायचे, संपर्क ठेवायचे, सुनेत्रा पवार देखील तसाच एक रेपो, एक तसाच संपर्क त्या ठेवू शकतात का? तर ज्या वेळेला गटनेते पदाची निवड झाली त्यावेळेला विधान भवनामध्ये सुनेत्रा पवार या पोहोचल्या होत्या आणि त्यांनी सर्वात आधी अजित पवार यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यांना नमन करून त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सहभागी झाल्यात। खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे। ही जबाबदारी पेलण्याचं बळ त्यांना मिळावं आणि यासाठी म्हणजे त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या प्रत्येक मूव्हमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एक कणखरपणा त्यांच्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण एक मोठा पक्ष आहे, त्या मोठ्या पक्षाची जबाबदारी आहे, हे शिवधनुष्य आहे, ते पेलायचं आहे आणि त्यामुळेच एक कणखरपणा हा सुनेत्रा पवार यांना अंगी बाळगावा लागणार आहे। कुटुंब आणि पक्ष या सगळ्याचा समतोल साधावा लागणार आहे। तर अशा वेळेला तो कणखरपणा आपल्या प्रत्येक मूव्हमधून, आपल्या प्रत्येक मोमेंटमधून दाखवणं हे देखील आवश्यक होतं। एक सक्षमपणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या मोठ्या पक्षाची धुरा आपल्या हाती घेतलेली आहे आणि ती सक्षमपणे आपण सांभाळू शकतो, हा एक संदेश देखील त्यांच्या या प्रत्येक कृतीमधून या ठिकाणी पाहायला मिळतोय। सुनेत्रा पवार यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। अजित पवार यांना जाऊन आज 4 दिवस झालेले आहेत। मात्र जी जबाबदारी अजित पवारांवर होती तीच जबाबदारी सक्षमपणे पुढे नेणं एक मोठं शिवधनुष्य सुनेत्रा पवार यांना पेलायचं आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर त्या ज्या पद्धतीनं बैठकीमध्ये आलेल्या होत्या, ज्या पद्धतीनं त्या या सर्व गोष्टींना सामोऱ्या गेलेल्या आहेत, धीरोदात्तपणे त्या ज्या पद्धतीनं सर्व गोष्टींना सामोऱ्या गेलेल्या आहेत, एक अक्षरशः वाखाणण्याजोगं आहे, पाहण्यासारखं आहे। आणि आता शपथविधी सोहळ्यासाठी अवघी 10 मिनिटं उरलेली आहेत। सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच हा सोहळा सुरू होणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी,
होय, सायंकाळी 5 वाजता हा शपथविधी पार पडतो आहे. अगदी थोड्याच वेळात या शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. पण एरवी जे शपथविधी राजभवनात पार पडतात, सगळीकडे जल्लोष असतो, आनंदाचं वातावरण असतं, पण ते आज इथे नसणार आहे. यासाठी कारण अजित पवार यांचं अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडतो आहे आणि अत्यंत साधेपणानं हा शपथविधी पार पडणार आहे. प्रोटोकॉलनुसार जी व्यवस्था निर्माण करायची आहे ती इथे उभी केलेली गेलेली आहे. आपण ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, महायुतीचे नेते, भाजप मंत्री, भाजपचे काही आमदार असे सगळे या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. पण या संपूर्ण सोहळ्यावर दुःखाची सावट आहे कारण महाराष्ट्राने एक मोठा नेता, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा अजित पवार यांना अपघाती निधनात दिनेशजी, थोडंसं गमावलेला आहे. थांबवते कारण या सगळ्यामध्ये सगळे नेते आलेले आहेत, सगळ्या पक्षांचे नेते आहेत. पवार कुटुंबाचं कोणी या ठिकाणी आलेलं आहे? कारण आता आपण पाहिलं की जय पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासोबत आणखी कोण कोण आहे?